लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरी कारवाईनंतर सापडले मोठे घबाड. सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सदर कारवाई गुरुवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजता केली आहे, अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना दिली आहे. 1 कोटीच्या लाच प्रकरणातील 5 लाख रुपयाचा हप्ता सहाय्यकामार्फत घेतल्याचा गुन्हा दाखल झालेले बीडचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या चाणक्यपुरीतील घराची एसीबीच्या पथकाने गुरुवारी न्यायालयाच्या परवानगीने झाडाझडती घेतली होती. या घरातून 1 कोटी 8 लाखाची रोकड, 72 लाख रुपयाचे 970 ग्रॅम सोने आणि 4,62,000 रुपये किमतीचे 5.5 किलो चांदी असा एकूण 1 कोटी 85 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच खाडेच्या नावावर बारामती, इंदापूरमध्ये प्रत्येकी 1 फ्लॅट, इंदापूरमध्ये व्यापारी गाळा, तसेच बारामती व परळीत 2 फ्लॅट अशी कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात कुशल प्रवीण जैन यास पैसे घेताना बुधवारी अटक करण्यात आली होती. तर पोलीस निरीक्षक खाडे सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर फरार झाले. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांची तडकाफडकी निलंबितही त्यांना करण्यात आले. बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्थेत गतवर्षी सुमारे 100 कोटीचा घोटाळा झाला होता. या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्ष अनिता शिंदे, व्यवस्थापक सुनीता वांढरे व इतरांवर एकूण 4 गुन्हे नोंद असून याचा तपास खाडे यांच्याकडे होता. या प्रकरणी अनिता शिंदे अटकेत असून इतर फरारी बबन शिंदे याने 2 व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी 60 लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांनी चौकशी सुरू होती. या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखवून खाडे यांनी दोघांकडे प्रत्येकी 50 लाख रुपये लाच मागितली होती. तर 30 लाखात तडजोड झाली होती. यातील 5 लाख रुपयाचा पहिला हप्ता गुरुवारी कापड व्यापारी कुशाल प्रवीण जैन याने खाडे यांच्या वतीने घेतला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी काल गुरुवारी चौकशी केली असता त्याच्या घरातून मोठे घबाड सापडले. यामध्ये रोख रकमेसह सोन्याचा चांदीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.